नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत तांदूळजाची भाजी। मी इथे एक जुडी तांदूळजाची भाजी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आहे। याप्रमाणे मी भाजी निवडून घेतलेली आहे। गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की मग यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे। लसूण छान लालसर रंगावर परतून झाला की मग त्यामध्ये आपण हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यासोबत इथे बारीक चिरलेला कांदा देखील घालून घ्यायचा आहे। ही भाजी कांद्यासोबत खूप छान लागते। कांदा देखील छान आपण परतून घेऊया। कांदा आपल्याला गुलाबीसर रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून निवडून घेतलेली भाजी घालायची आहे। इथे तुम्ही ही भाजी कट करून देखील घालू शकता। तुम्हाला पाहिजे असेल तेवढी तुम्ही इथे भाजी बारीक करून घालू शकता। मी हाताने आपण जशी निवडतो तशीच यामध्ये घातलेली आहे। छान आता आपण भाजी देखील परतून घेऊया। भाजी छान परतून झालेली आहे। आता इथे आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि भाजी मिक्स करून घेऊया। आता आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटे भाजीला वाफ देऊन घेऊया। 2-3 मिनिटे झालेली आहे। भाजी चेक करूया। छान अशी भाजी आपली शिजत आहे। पुन्हा आपण यावर झाकण ठेवून भाजी 2-3 मिनिटे शिजून घेऊया। तयार आहे आपली तांदूळजाची भाजी। झटपट होणारी अशी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने करते तेही मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।